शिवाजी महाराज आणि रेस्ट ऑफ द वर्ल्ड चे जे राजे होते, म्हणजे थेट रोम साम्राज्य म्हणा किंवा मग युरोपियनमध्ये अजून बाकी साम्राज्य होते ते, कारण बाकीच्या ठिकाणी तर एवढे कोणी महाराज नव्हते, मग डायरेक्ट मग भारतात होते. तर यांच्यामध्ये आणि शिवाजी महाराजांमध्ये काय डिफरन्स होता? बेसिक डिफरन्स तुम्हाला काय वाटतं? एकच मुख्य फरक आपण सांगता येईल की महाराज म्हणजे सुरुवातीलाच मी म्हटलं तसं की इतर कुठलाही राजा असू दे, कुठल्याही धर्माचा असू दे, कुठल्याही प्रांतातला असू दे, त्याचं मूळ हेतू हा राज्य वाढवणं, राज्य उपभोगणं. हे तुम्ही म्हटलात तसं की त्याला फक्त राज्य वाढवत जायचं होतं. अलेक्झांडर जग जिंकायला निघाला होता, त्याला काय करायचं होतं? जग जिंकायचं होतं, त्याचं क्लिअर होतं. औरंगजेबाला काय करायचं होतं? अख्ख्या हिंदुस्थानावर त्याला मुघली झेंडा रोवायचा होता, क्लिअर होतं की मला माझं राज्यच वाढवायचं आहे. छत्रपती शिवाजीराजांचं काय होतं की मला माझ्या रयतेचं स्वराज्य उभं करायचं आहे, माझी रयत सुखी राहिली पाहिजे, म्हणजे माझ्या अंतर्गत जे जे राज्य माझ्याकडे येईल त्या त्या समाजाला, त्या त्या तिकडच्या राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे की आता मी सेफ आहे. हे इतर राजांबद्दल आहे का? तर नाही आहे, कारण तेव्हा राजेशाही म्हटल्यानंतर जुलूम, माझ्यावर अत्याचारच होणार आहे. करेक्ट. पण महाराजांच्या स्वराज्याच्या बाबतीत अशी कुठलीही तक्रार आपल्याला कुठल्याही इतिहासाच्या पानावर दिसते का? तर नाही. हा मूळ फरक आणि एकमेव फरक आहे. इतर कुठलाच फरक नाही इतर राजांमध्ये आणि शिवाजी महाराजांमध्ये, की इतर राजांनी राज्य वाढवण्याचा प्रयत्न केला, तो त्यांच्या सत्ता हव्यासापोटी. महाराजांनी केला तो माझी रयत सुरक्षित राहिली पाहिजे, त्याच्यासाठी मला वाढवत नेलं पाहिजे. जितकं जास्त लोकांना मी सुरक्षित करत जाईन तितकं माझी रयत सुखी राहील. ह्या पद्धतीचा हा प्रमुख त्यातला फरक आपल्याला जाणवतो. जर मराठी आपण भाषा बघितली तर मराठी भाषेमध्ये खूप लोकांनी आपलं एक कार्य संपन्न केलं आहे की मराठी भाषा वाढवण्यामध्ये, शब्द ॲड करण्यामध्ये त्यांनी परिश्रम घेतलेले आहेत. तर म्हणजे इतिहासापासून बघितलं तर संत ज्ञानेश्वर, हो, जर आताच्या मॉडर्न एजमध्ये बघितलं तर टिळक झाले, सावरकर झाले, हो, यांनी तांत्रिकदृष्ट्या किंवा मग एक पौराणिकदृष्ट्या त्या शब्दांना वेगळं महत्त्व दिलेलं आहे. बरेच पर्यायी शब्द मराठी दिले, पर्यायी शब्द आणलेले आहेत. हो. पण पुष्कळच्या लोकांना हे माहीत नाही की शिवाजी महाराजांनी पण कार्य केलेलं आहे. बरोबर. तर शिवाजी महाराजांचं कार्य काय होतं? शिवाजी महाराजांनी म्हणजे आता मराठी भाषा सातत्याने आपल्या शब्दकोशात, आपल्या व्यवहारात आली पाहिजे, याच्यासाठी जो व्यवहारकोश, राज्य व्यवहारकोश तयार केला तो मराठीतून तयार करण्याच्या त्यांच्या स्पष्ट सूचना होत्या. तो जो प्रयत्न आहे ना, त्याच्यात आणखीन एक त्यांनी धाडसी निर्णय घेतला होता, तो म्हणजे तेव्हाची प्रिंटिंग प्रेस, लिहिता मंडप हा तेव्हा सुरतेत होता. माझ्या माहितीनुसार विरजी बोरा किंवा कुठल्या तरी एका व्यापाऱ्याकडे तो हे आला होता, जो पोर्तुगीजांकडून त्यावेळी आला होता. आणि मग ती प्रिंटिंग प्रेस त्यांनी खरं तर रायगडावर पण मागवून घेतली होती. आणि मग त्यांचं असं ठरलं होतं की आता जो हा सगळा जो कॉन्टेंट आहे तो आम्ही प्रत्यक्षात प्रिंटिंग प्रेसमध्ये मराठी भाषेमध्ये छापून घेऊ. दुर्दैवानं म्हणजे अगदी हे आरमार तयार करत असताना सुद्धा पोर्तुगीजांनी हेच केलं होतं की शिवाजी महाराजांचा आरमार उभंच राहू नये, म्हणून त्यांनी आपापले जे कुशल कारागीर होते त्यांना स्पष्ट आदेश दिले होते की तुम्ही जायचंच नाही आहे त्याला मदत करायला. हा सेम प्रकार घडला प्रिंटिंग प्रेससोबत. ती वापरायची कशी, त्याचा मेन जे काही विषय आहे तर तो घडणार कसा आहे, तर हेच त्या लोकांनी ते म्हणजे टेक्निकच दिलं नाही. मग ती पडून राहिली बरेच दिवस. मग महाराजांनी ती पुन्हा पाठवली. जर घडलं असतं, प्रिंटिंग प्रेस जर खऱ्या अर्थानं रायगडावर चालू झाली असती, तर आज इतिहास आणखीन वेगळा असू शकला असता. मग हा व्यवहारकोश तयार करून त्याला म्हणजे पर्यायी शब्द देणं, म्हणजे किल्ला हा शब्द मूळचा फारसी शब्द, मग त्याला दुर्ग हा शब्द महाराजांनी तिकडे दिला. त्याच्यामुळे आपल्या तिकडे बऱ्याचदा दुर्ग, कामणदुर्ग किंवा गड हा शब्द, प्रतापगड असेल किंवा प्रचंडगड असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला महाराजांकडून पाहायला मिळतात की त्यांनी पर्यायी शब्द द्यायला सुरुवात केली. त्यानंतर हा राज्य व्यवहार कोश त्यांनी मराठीमध्ये तयार करून घेतला आणि त्याचा हळूहळू अर्थात मग हे सगळं घडत होतं. हे महाराजांचं आयुष्य खरं तर हे 35 वर्षाचं आहे. पहिले 15 वर्ष तर आपले लहानपणात त्यांनी शपथ घेतली आणि 50 वर्ष त्यांचं देहावसान झालं. किती करणार 35 वर्षात माणूस करून किती करणार, तेही केलेलं अफाट आहे. पण जर आता कसं आहे, खरं तर इतिहासामध्ये जरतरला हे नसतं, स्थान नसतं, पण आपण थोडंसं ती लिबर्टी घेऊन म्हणूया की महाराज अजून जर 15 वर्ष असते तर कदाचित मराठी ही भारताची राष्ट्रभाषा असते. हे असं एकंदर महाराजांचं म्हणजे हे या एका वाक्यामध्ये महाराजांचं मराठीसाठी जो योगदान
तुम्हाला कळून जाईल. दुर्दैवानं महाराजांचं थोडंसं लवकर देहावसान झालं, पण महाराजांनी ज्या दिशेनं ते प्रयत्न चालवलेले होते, स्वतःचं नाणं तयार करणं होण किंवा शिवराई, स्वतःची भाषा प्रचलित आणणं, ती व्यवहारामध्ये आणणं, मग मोडी लिपी आणि त्याची भाषा वेगळी आणि त्याची लिपी वेगळी. म्हणजे देवनागरी आता आपण जास्तीत जास्त वापरतो, पण मोडी लिपी सगळे जुने कागदपत्रे आपल्याला मोडी लिपीत पाहायला मिळतात, पण ती मोडी लिपी मराठीतच शेवटी आपण बोलताना तर ते शब्द मराठीच बोलतोय. त्यामुळे भाषा जास्तीत जास्त वापरली गेली पाहिजे. याच्या मागचे जे महाराजांचे प्रयत्न आहेत ते एका वाक्यात, की जर आणखीन 10-15 वर्ष महाराजांकडे असते तर बऱ्याच गोष्टींपैकी ही एक गोष्ट होती की मराठी ही कदाचित आपल्या देशाची राष्ट्रभाषा आज असते. तसंच एक म्हटलं जातं की शिवाजी महाराजांनी एक नियम मोडला होता मुद्रेचा. तेव्हा मुद्रा फारसीमध्ये लिहिली जायची, कारण की तेव्हा फारसी एक राज्यभाषा म्हणू शकतो किंवा व्यावहारिक भाषा म्हणू शकतो, ती होती. ती त्यांनी संस्कृतमध्ये लिहिली. बरोबर. पण मग याच्यामागे काय त्यांचं होतं की संस्कृतच का, मराठी का नाही, किंवा मग फारसी का नाही? आता दोन गोष्टी असतात की मराठीचा तर आहे, म्हणजे मराठीचा वापर तो राज्याभिषेकानंतरचा तो वाढवलेला आहे, कारण त्या काळामध्ये त्यांनी तो तयार करायला सांगितला होता. मग सुरुवातीच्या टप्प्यामध्ये संस्कृत ही आपली पुरातन भाषा आहे. आपला जो सगळा वेद असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील ह्या संस्कृतमधल्या. आता संस्कृतला सुद्धा तितकंच महत्त्व, भारतातल्या प्रत्येक भाषेला महाराजांनी महत्त्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे का दस्तूरखुद्द छत्रपती संभाजी महाराजांना 14 भाषा येत होत्या. याचा अर्थ महाराजांचा भाषेबद्दलचा पराकोटीचा अभिमान किंवा पराकोटीचा कुठल्या भाषेबद्दल द्वेषही नव्हता. महाराजांचं म्हणणं होतं की आपण सगळं शिकलं पाहिजे, पण आपला व्यवहार आपल्या भाषेत का असला पाहिजे, तर आपल्या जनतेला तो सोपा केला पाहिजे, हे त्यामागचं. म्हणजे तिथे महाराजांचा दृष्टिकोन हा माझ्या जनतेसाठी ते सोपं केलं पाहिजे, एक. दुसरं म्हणजे संस्कृत ही एक आधीपासूनची प्रथित यश भाषा आहे, जुनी भाषा आहे, 5000 वर्षांपूर्वीपासूनचा त्याला इतिहास आहे. मग ती जी राजमुद्रा आहे ती पूर्ण उत्तर भारतात बहुतांश ही सगळी मंडळी ही ब्राह्मण मंडळी आणि किंवा जो पुजारी आणि ते सगळे काशी आणि त्या सगळ्या भागामध्ये होते, तर तो इन्फ्लुएन्स सगळीपर्यंत पोहोचला पाहिजे, सगळ्या ठिकाणी तो पोहोचला पाहिजे. इव्हन साऊथमध्ये सुद्धा बऱ्यापैकी तेव्हा संस्कृत आणि या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात वापरल्या जायच्या. म्हणजे महाराजांचा जो आपल्या तंजावरच्या आताही महालामध्ये संस्कृतसाठी बरंच मोठं काम केलं जातं. याचा अर्थ संस्कृत ही भाषा त्या काळामध्ये उत्तरेत सुद्धा तितकीच चालत होती, मध्य भारतात सुद्धा तितकीच चालत होती, दक्षिणेत सुद्धा तितकीच चालत होती. त्यामुळे आपण जो राज्याभिषेक करतोय त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो आपण आपल्या भाषेत आता निश म्हणतो की आपला निश फार लिमिटेड आहे. मग त्याच्या भोवती जे आपल्याला क्राऊड मिळतो तो लिमिटेड आहे. मग तो जो मराठी आहे, मराठी जर त्यावेळी राजमुद्रा असती तर कदाचित ती फक्त महाराष्ट्रापर्यंत पोहोचली असती. करेक्ट. कारण तोपर्यंत त्याचा इन्फ्लुएन्स तेवढाच भाषेत होता. महाराजांनी पुढचा विचार केला होता ती गोष्ट वेगळी की ती वाढवत न्यायची आहे, पण तोपर्यंत इन्फ्लुएन्स कोणाचा होता, तर संस्कृत भाषेचा होता. तर मग ती संस्कृतमध्ये राजमुद्रा आली आणि मग त्या राजमुद्रेचा आता आपण पाहतोय, म्हणजे प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुनो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते. म्हणजे प्रतिपदेच्या कलेप्रमाणे वाढत जाणारा हा चंद्राप्रमाणे ही माझी राजमुद्रा वाढत राहू दे. कोणाची राजमुद्रा, तर शहाजी पुत्र शिवाजीची ही राजमुद्रा अशीच प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे सदैव वाढत राहू दे आणि ती विश्वाला वंदनीय अशी असू दे, अशी ती राजमुद्रेचा त्याचा अर्थ आहे. आणि त्याही वेळी ते म्हणतात की विश्वाला वंदनीय असावं. म्हणजे त्यावेळी त्यांचं विजन दिसतंय की मला माझ्या अख्ख्या विश्वातली माझी जनता ही अशा पद्धतीनं निर्धास्त आयुष्य जगणारी असावी, असं त्याचा अर्थ आहे.